युवा नेते सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त साईनंदन कॉलनी रमा उद्यान येथे अभिष्ट चिंतन सोहळा मिरज येथे काल दिनांक 28 जुलै रोजी संपन्न झाला। या अभिष्ट चिंतन सोहळ्यास शिवसेना पश्चिम महाराष्ट्र नेते संपर्क प्रमुख, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष, कॅबिनेट मंत्री दर्जा आमदार राजेश क्षीरसागर, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, वाळवा संकुलचे प्रमुख गौरव नायकवाडी घेवारे, सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, महिला आघाडी प्रमुख अबिडगे, विकास सूर्यवंशी, श्रेयस गाडगीळ असे अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून युवा नेते सागरदादा वनखंडे यांना वाढदिवसानिमित्त व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। आणि ज्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबांची शिवसेना नंतर मोठी करायची आणि ज्यावेळेपासून क्षीरसागर साहेबांनी सांगली जिल्ह्यामध्ये लक्ष दिलंय त्यावेळेपासून अतिशय चांगले चेहरे आणि अपेक्षित लोक ह्या पक्षामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। कर्मचारी यांचा प्रस्ताव जो कायम करण्याचा प्रस्ताव आहे, निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा प्रस्ताव या निवडणुकीच्या अगोदर आपण करू, या सर्व 1270 कर्मचाऱ्यांना कायम करू हे आश्वासन या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला देतोय। आणि होणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगली, मिरज, कुपवाड येथील तमाम मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आव्हान करतोय की या ठिकाणी देशाचं, आपल्या शहराचा, राज्याचा विकास जर कोण करणार असेल तर ती महायुती करणार आहे। महायुतीच्या पाठीमागे आपण राहावं एवढी विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। सागरदादा वनखंडे आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा।